नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी आवडी भाग 7वा. गौरीचा सण होता. सकाळपासूनच नांदगावात चैतन्य खेळत होतं. घरोघरी चुली पेटल्या होत्या. डाळ शिजत होती. काही घरात पुरणपोळ्या चरचरत होत्या. पोरं पुरणाच्या मुठी घेऊन बकानं मारीत हिंडत होती. मोठी माणसं नवी धडूत लेवून मिरवत होती. माहेरी आलेल्या लेकी, सासरचा संसार, सासूचा जाच, नवरा दीर हे सारं विसरून खेळत होत्या. आज त्या मुक्त होऊन आळी आळीला घोळक्यानं जमून गौरीची गीतं गात होत्या. काही फुगडी खेळत होत्या, कोणी घोडा घालीत होत्या आणि त्या धमालीनं सोपं दणकत होतं. त्यांच्या आनंदाला आज पारावार नव्हता. म्हाताऱ्या बाया भिंतीला पाठ लावून तरण्या पोरींचा खेळ पाहत होत्या. तो खेळ, ती तडप, ते दागिनं नी नटण्याची ढब हे सर्व पाहून त्यांची जीर्ण मनं कुचमली होती. गेले ते आपले दिवस असं मनात म्हणून कित्येक आजीबाई सुस्कारे टाकीत होत्या. त्यांचं तरुणपण त्यांच्या डोळ्यापुढं उभं राहिलं होतं. सारजानी आवडी ह्या दोघीच घरात होत्या. सारजाचा नवरा दामू दाभाडे हा एका खटल्यासाठी सातारला गेला होता. तो आज येणार नव्हता. त्यामुळे घर मोकळं होतं. आवडी सारजाला मदत करीत होती आणि सारजा स्वयंपाक उरकीत होती. स्वयंपाक करीत आवडी बोलत होती. कित्येक दिवसाचं ती बोलून घेत होती. बाहेर पोरींचा गलका चालू होता. किती बावरत होती आणि भरकर बाहेर जाऊन त्या नटून थटून फिरणाऱ्या मुलींना पाहून परत येत होती. परंतु सारजाला ते आवडीचं दारी जाणं आवडत नव्हतं. आवडी दारी गेली की ती अस्वस्थ होऊन तिला हाक मारीत होती. पण आवडीचं अवखळ मन ऐकतच नव्हतं. ते अधिकच अवखळ झालं होतं. आपणही आपल्या माहेरी आहोत असं तिला वाटत होतं. शेवटी सारजा बिथरली, म्हणाली, आवडू, तू बाहेर जाऊ नक. का, काय झालं? तुला कुणाची तरी दृष्ट लागू दे. आवडी खुदकन हसली, म्हणाली, अक्का, मला आई कधी भेटणार ग? भेटल की. सारजा चुलीवर जाळ सारीत म्हणाली, तू वाईज विचार कर. आई बाप काय करणार त्याचं? वाकडं पाऊल टाकलंस, सोन्याच्या ताटाला लाथ मारलीस. नवरा चांगला नव्हता तर त्याला सोडायचा आणि माहेरी जायचं. एखाद्या कम जातीच्या माणसाचं घर शिरून काय मिळवलंस? आई बाप घर घरानं याचा विचार केलास का? हे ऐकून आवडी चमकली. सारजाच्या बोलण्यातील खोस तिच्या लक्षात आली. परंतु आपल्या बोलण्यातील ढग आवडीला जाणवू नये म्हणून सारजा लगेच म्हणाली, बाकी तुला तरी काय म्हणायचं? आई बापानं भावानं मुळातच सरळ केलं नाही. नवरा चांगला बघून करून दिला असता तर हे झालंच नसतं. आता तुला वंगाळ म्हणून काय फायदा? ह्या शब्दांनी पुन्हा आवडीला किंचित बरं वाटलं. सारजा सारखी बोलत होती. तिच्या जिभेला दुधारी तलवारीची तीक्ष्ण धार आली होती. बोलता बोलता ती धनाजीला कमजात म्हणत होती आणि आवडीत चरकली की नशीब, आईबाप, नागू यांची चूक झाली असं म्हणत होती आणि खडा टाकून आवडीच्या मनाचा अंत घेत होती. क्षणोक्षणी शब्दांची थुंकी ह्या बोटावरून त्या बोटावर नाचवीत होती आणि भोळी आवडी गोंधळून जात होती. दिवस वरती फिरला. स्वयंपाक झाला. मग सारजानं आवडीला आमटी भात वाढला. म्हणाली, गेल्या साली याच दिवशी माझा सासरा मेला. त्याला नैवेद्य दाखवून मग आपण जेवू. तवर आमटी भात खा. आवडी काहीच बोलली नाही. आमटी भात जेवून तिनं हात धुतले आणि ती अंगणात गेली. तशी सारजा कडाडली. म्हणाली,
आवडी, तू माझं का ऐकत नाही? बाहेर जाऊ नक म्हणून मी सांगते नी तुला ऐकूच येईना. या गावाची माणसं वंगाळ हायती. रामुशाचं घर शिरलेली भन घरात घेतली म्हणून उद्या आमच्या नाकात काटकं घालतील ही माणसं. माझं ऐक की. हे ऐकून आवडीचं मस्तक भणाणलं. उशीर आवरलेला राग अनावर झाला. म्हणाली, अक्का, असं जर होतं तर तू मला या गावात आणलंसच का? जे घर मी शिरले ते घर आता माझं घर आहे. तिथं माझा आत्मा आहे, माझं बाळ आहे. ते घर तुला वाईट दिसत असलं तरी ते माझं देऊळ आहे. मी तिथं माझा देव आहे. त्याला बोललेलं मला सहन होणार नाही. तू मला काहीही म्हण. तुला राग आला? बाई, सारजा एकदम आवाज पाडून म्हणाली. बोलणाऱ्याचं तोंड दिसतं, पण माझं तुला हात जोडून सांगणं आहे की कुणाचा राग मानू नक. बोलणं पाठीवर टाक. अगं, तुझ्यासाठी तुझा बाप येडा झालाय. बापाची तू लाडकी, तो तुझ्यासाठी झुरून मराय लागलाय. याचा विचार कर. उगच भांडू नक. अंग जुळतं घे नी आपल्या मायरची कुडलेली वाट मोकळी कर. सारजानं हळूच चढाई केली नी आवडी शांत झाली. बाप झुरतोय हे ऐकून तिला हुंदका आला. ती मटकन सारजापुढे बसून म्हणाली, अक्का, मला फसवलं म्हणून मी त्या मार्गानं गेले. माझ्या बोलण्याचा राग धरू नको. ते मनावर घेऊ नको. मी तुझ्या पाया पडते. मी माझ्या मायरासाठी वाटेल ते करीन. तू आईला आबाला सांग आणि मला जवळ कर. अस्स वळणावर ये. सारजा चटकन म्हणाली, अशी शानी हो. अगं, आई बापाचा राग म्हणजे दुधा तुपाचा उसाळ हाय. मी एकदा जाऊन आईलाच इकडं आणून तुम्हा दोघींची भेट करून देते. मग आबा बी येईल. आवडू, खरंच तुझा बाळ बघाय आई खुळी झाली या. आवडी हर्षभरीत झाली. सारजाच्या शब्दांनी आपली आईच भेटली आज असं तिला वाटू लागलं. क्षणात तिच्या डोळ्यातील आसवं संपली नी ती पूर्ववत हसली. दिवस बुडाला आणि आवडीला धनाजीची आठवण झाली. आज गौरीचा सण. आता काय एकच रात्र. उद्याच ते येणार आणि आपण बोरगावला जाणार. मग बाळाला भेटणार. या विचारानं ती कावरीबावरी झाली आणि उगीच दूर दूर पाहू लागली. उद्या सकाळीच येणाऱ्या धनाजीची ती आजच वाट पाहू लागली. भोळी आवडी संध्याकाळीच त्या येणाऱ्या सकाळची वाट पाहू लागली. तिला धीर झाला. आपण एकटं नसून आपल्या मागं धनाजी आहे. त्याचं बळ आहे, त्याचं इमान आहे नी माझा बाळही आहे. क्षणात ती निर्भय झाली. सूर्य मावळला. तोंड ओळख नाहीशी झाली. माणसं अंधारात बुडू लागली. मावळतीला एक रताळलेला ढग पसरला. त्याच्या धडधडीत गडद लाल रंग दिसू लागला. रक्ताच्या चिंपळ्या उडून आकाश रक्तबंबाळ झाल्यासारखे दिसू लागले आणि त्यात लाल रंगी ढगावर करडा पोलादी पट्टा उमटला. त्या ढगाखाली सह्याद्री पर्वत उभा होता. त्याची भव्य आकृती अंधारात अधिक भव्य दिसत होती. वातावरण ओसाड नि भकास वाटत होतं. दोन चांदण्या मलिन होऊन कशा तरी चमकत होत्या. अंधारात त्यांचं अस्तित्व जाणवत नव्हतं. सारजानं घाई केली. निवद एका ताटात भरला आणि म्हणाली, आवडू, चल, माझ्या सासऱ्याला निवद दाखवून येऊ, मग जेवू. तुझा मेवणा आज येणार नाही. आवडी काहीच बोलली नाही. ती गुमान उठून सारजाबरोबर रानात निघाली. गाव जेवला होता. काही लोक जेवून ढेकर देत होते. कोण दातात काटकं घालून दात टोकरीत होते. कोणी जेवणाची तयारी करीत होते आणि सारजा आवडीला घेऊन रानात निघाली होती. त्या दोघी एकामागे एक अशा चालत होत्या. आवडी सारखा पाय उचलीत होती कारण सारजा सारखी पळत होती. तिला भयंकर घाई झाली होती.
त्यामुळे आवडीलाही पळावंच लागत होतं. तिने पायात चपल्या घातल्या होत्या. हिरवं रेशमी लुगडं रेसून त्याच्या निऱ्याचा घोळ तिनं डाव्या हातानं उचलून धरला होता. नि सारजामागं ती चिकाटीनं चालत होती. क्षणोक्षणी वळून गावाकडं पाहत होती. निर्जन नि भेसूर रान पाहून ती भ्याली होती नि मनात खचत होती. सारजा ओढीनं चालत होती. ती मागे वळूनही पाहत नव्हती. सासऱ्याला निवद दाखवण्याची हिला एवढी कसली घाई झाली आहे याचं आवडीला नवल वाटत होतं. आणि सारजाला कसली तरी भयंकर घाई झाली होती. ती पिसाट होऊन पुढं पळत होती आणि तिच्या मागून आवडी ओढली जात होती. एका बांधावर आंब्याचं एक प्रचंड झाड उभं होतं. त्याच्या सभोवती काळी जमीन पसरली होती नि त्या झाडाखाली गडद काळोख जमला होता. आसपास कुणी नव्हतं. सर्वत्र सामसूम होती. सारजा त्या आंबाखाली येतात थांबली. तिनं निवद खाली ठेवला, कापूर पेटवला नि डोकं टेकून ती पाया पडली. आणि त्या आंब्याच्या ओल सावलीतून नागू गपकन पुढं आला. त्याच्या हातातील कुऱ्हाड लकाकली. नागूला पुढं पाहताच आवडी भयभीत झाली. तिला हुडहुडी भरली. क्षणात ती थरथर कापू लागली. ती भरकन मागं सरून सारजामागं दडून म्हणाली, "अक्का, हे काय? " आणि क्षणात सारजा निर्दयी झाली. म्हणाली, "मायेच्या नावाला डांबर फासणाऱ्या दृष्टे, हे तुझं पाप आहे. आता भोग. " तिनं आवडीचा हात धरून तिला नागू पुढं ओढली. नागू रागानं थरथरत होता. त्याची कुऱ्हाड, त्याचा तो अवतार सारंच भयान दिसत होतं. त्याच्या डोळ्यात जाळ पेटला होता. आता एक भयंकर प्रसंग घडणार याची भीती वाटून सारजा पळाली नि आंब्याच्या बुरख्याआड दडली. मग एकटी आवडी नागूपुढं कापत उभी राहिली. तिनं टाव फोडण्याची खटपट केली, पण तिचा आवाज निघाला नाही. भीतीनं ती थिजली होती. जीभ कोरडी पडली होती. शब्द तोंडात होते. पांगुळलेली आवडी नागूपुढं दुबळी झाली होती. नागूनं आवडीचा हात धरून तिला भरकन पुढं ओढली. त्या हिसकानं ती कोसळली नि मग हळूच उठून बसली. नागू ओरडला, "आवडे, काय केलंस हे? काय म्हणून घराण्याच्या नावाला अशी काडी लावलीस? चुकलं माझं. नको नको, मारू नको. मी तुम्हाला परत तोंड दाखवणार नाही. मला सोडा, मला मारू नका. माझं बाळ रडत असेल, त्याच्यासाठी तरी मला मारू नका. त्याची दया येऊ द्या. " आवडी वेड्यासारखी बडबडू लागली. जबरीनं शब्द रेटू लागली. तिनं हात जोडले. तोच सारजा धडपडत पुढे येऊन म्हणाली, "नागू, हिला सोडू नको, नाहीतर घात होईल. तो रामोशी माझं घरदार जाळून राख करील, मला मारील. " एवढं बोलून पुन्हा ती झाडाआड झाली. आणि आवडीनं नागूपुढं लोटांगण घेतलं आणि तशीच पडून ती म्हणाली, "दादा, मला मारू नको. दादा, मी पाया पडते. मला एक मूल आहे. मी मेल्यावर ते आई आई म्हणून मरल. मला सोडा. मला फसवून आणून मारता. मी काय गुन्हा केला आहे? " तिनं मातीत तोंड खुपसून "बाळा" असा हांबरडा फोडला. मग ती धनाजीला उद्देशून बोलू लागली, मी हे का केला? तुमचं ऐकलं नाही आणि स्वतःच्या पायानी मरणाची वाट चालत इथं आले. आता माझ्या बाळाला जपा, मरू देऊ नका. " तसा नागू खवळला. त्यानं आवडीचे केस धरून तिला पुढं ओढली आणि कुऱ्हाड घेऊन तो उठला. आवडीने डोळे झाकले नि "धनाजी" अशी मोठी आरोळी ठोकली नि त्याच वेळी नागूची कुऱ्हाड तिच्या मानेवर कोसळली. एकाच घावात आवडी शांत झाली, निपजीत झाली. तिनं कसलीच हालचाल केली नाही. रक्ताची चिळकांडी उडाली. काळी जमीन अधिकच काळी झाली. रात्र थरथरली. भेसूरता अधिक भेसूर झाली. आणि ती आवडी, तात्या चौगुल्याची देखणी बंडखोर आवडी,
लाडकी आवडी, तरुण आवडी क्षणात मातीला मिळाली. नागू आता काय, आवडी मेली की? शारदा थैथै नाचत म्हणाली. नागूनं घाई केली. आधीच त्यानं कुदळ आणली होती. तो घाईघाईनं गोर खणू लागला. त्याला घाम फुटला. त्याच्या अंगात सैतान संचारला. जलद, अतिजलद त्याला आवडीची गोर तयार करायची होती. शारदा भयचकित झाली होती. वातावरण चरफडत होतं. शिवार भयान वाटत होतं. नि त्या अंधाऱ्या रात्री नागू आवडीची गोर खणीत होता. शारदा आवडीचा मृतदेह वाकून पाहून उरावर हाणून घेत म्हणत होती, नागू, ह्यो खून झाला की. आवडी निपजीत पडली होती. गावात मुली गात होत्या, राजस पाखरा तुझा माझ्या माहेरी. ती ओळ हळूच आवडीपर्यंत गुंगत येत होती आणि जणू त्या बांधावर पडून आवडी ती ऐकत होती. नि राजस पाखरा जा माझ्या माहेरी या शब्दांनी ती सुकावली होती. ती माहेरासाठी वेडावलेली आवडी त्या आंब्याखाली पडून ती माहेरची महती ऐकत होती. नागू कूर झाला होता. त्यानं घाईघाईनं गोर तयार केली आणि आवडीचा मृतदेह उचलून त्या गोरीत घातला. आणि गावाकडून दुसरी ओळ आली. माहेरच्या वाट माझ्या चिंचेचं बन दाट, चिंचवरी बस जा आईला सांग जा. त्या ओळीनं शिवार घुमला. ती ओळ गावातील मुली गात नसून जणू ती आवडीच त्या गोरीत पडून गात होती. ती माहेरासाठी झुरणारी तळमळणारी आवडी राजस पाखराला सांगत होती, पाखरा, तू माझ्या माहेरी जा आणि माझ्या आईला सांग की तुझी ती लाडकी आवडी खुशाल आहे, काळजी करू नको. बहिणीनं मला फसवलं, भावानं माझी मान तोडली आणि आता मी या गोरीत निवांत आहे. आणि त्याच वेळी नागूनं घाई केली. तो पिसाट होऊन आवडीवर माती लोटू लागला. शारदा पुढं झाली. ती माती लोटून आवडीनं लवकर दृष्टीआड व्हावं म्हणून घाई करू लागली. मग हळूहळू आवडी मातीआड झाली. ती केळीच्या कोंबासारखी काया, ते फुलासारखे मुख, ते स्वप्नाळू सुंदर डोळे, ते रूप, ते लावण्य, ते गालावरचे गोड हास्य, नि तिची ती दमदार चाल आणि दुष्ट लागेल असा भरदार देह, सारं सारं मातीआड झालं. तिची उमर आशा, बाळावरची अपार माया, धनाजीवरची अलोट प्रीती, हे सर्व धरणी मातेनं पोटात घेतलं. काळजाच्या वडीसारख्या धरणीनं रेशमासारख्या मातीचं त्या सुंदर आवडीवर पांघरून घातलं आणि त्याखाली ती झुंजार आवडी कायमची निद्रा घेऊ लागली, चिर निद्रा घेऊ लागली. हळूहळू ती भीषण रात्र संपली. पहाट झाली. पूर्वेला नवा रंग उधळला गेला नि अंधार निवळला. पाखरं जागी झाली. रात्रीची ती भयानकता संपलेली पाहून नि लवकरच अरुणोदय होणार याची चाहूल लागून त्यांना आनंद झाला. ती मुक्त गीतं गाऊ लागली. काही भराऱ्या मारून निघाली. नांदगाव जमा झाला. बायांनी दळणं घातली. जाताच्या घरेघरीतून गीतं उमटू लागली. आणि धनाजी आला. त्यानं आवडीसाठी हिरवी इरकल नि हिरवी चोळी दुहेरी शिवून आणली होती. ते लुगडं नि ती चोळी काखेत घेऊन त्यानं उजव्या हातात कुऱ्हाड घेतली होती. शारदाच्या अंगणात येताच त्यानं हाक मारली, आवडे, मी आलो. त्या हाकेनं शारदा दचकली, धडपडत बाहेर आली आणि निर्विकार चेहरा करून म्हणाली, कशाला घाई केलीस? आवडीनं जन्मभर कुणाचं ऐकलं नाही. ती माझं कसं ऐकणार? इथं येताच तिचा जीव वाराउरा झाला. माझं मूल रडत असेल म्हणून ती रातीच गेली. कुठं गेली? धनाजी जवळजवळ ओरडला. आवडी गेली हे शब्द त्याच्या कानात तप्त शिशासारखे शिरले. म्हणाला, ती तशी कशी जाईल? ती तशीच गेली.
शारदा उतरली आणि धनाजीवर आकाश कोसळले. काहीतरी दगा झाला याबद्दल त्याची खात्री झाली. त्याचं काळीज फुटलं. तो रडकुंडी येऊन बळेच हसत म्हणाला, थट्टा करू नका. आवडी कुठं आहे? मला लवकर भेटवा. बाळानं रडून जीव सोडला आहे. ए बाबा, सरळ बोल. शारदा फडकारली. ती डोळे फिरवीत म्हणाली, तुझी थट्टा कराय तू माझा मेवना का काय? आणि आवडी संग तू कवा लगीन न्याला होतास सांग बरं. शारदाच्या त्या उत्तरानं नि उर्मटपणानं नक्कीच काहीतरी विपरीत घडलं असावं अशी धनाजीची समजूत झाली. आता जन्मात आवडी आपल्याला भेटणार नाही. आवडीला फसवून आणून तिचा या बाईनं घात केला असं वाटून धनाजी पिसळला. त्यानं सर्व शक्ती एकवटून आवडीला हाक मारली, आवडे. आवडी बाहेर आली नाही. आली नाही. मग तो रागानं पेटला. म्हणाला, तू माझा केसानं गळा कापलास, माझ्या पोटात शिरून माझं काळीज तोडलंस. पण याद राख, मी तुला या घरासकट जाळीन, तुझी राख करीन. सांग, आवडी कुठे आहे? शारदानं उत्तर दिलं नाही. ती नाक फुगवून घरात गेली आणि धनाजी चावडीवर गेला. त्यानं पाटला कर आवडीच्या खुनाची खबर दिली आणि लगेच तालुका जवळ केला. तिथं जाऊन फौजदाराला त्यानं आवडीच्या खुनाची वर्दी दिली. सरकारी यंत्र लगेच फिरलं. भरपूर शिपाई घेऊन फौजदाराची जीप नांदगावात शिरली. पोलिसांनी गाव वेढला. शारदाला प्रथम अटक झाली. ती बिचकत चावडीवर आली आणि भेदरली. ते पोलीस बंदुका, चाबूक, चटणीचं लोटकं पाहून गांगरली. म्हणाली, सरकार, मला मारू नका. मी खरं खरं सांगते. नागूनं म्हणजे माझ्या भावानं निम्या आम्ही आवडीचा खून केला. चला धावते, पर मला मारू नका. पुन्हा धावपळ झाली. शारदानं आवडीची गोर दाखवली. प्रेत बाहेर काढलं. पंचनामा झाला आणि मान तोडलेली ती आवडी पाहून धनाजीनं हंबरडा फोडला. ते नवं लुगडं, ती नवी चोळी उराशी घेऊन तो वेडावला. माझी आवडी मारली म्हणून नाचू लागला, लोळू लागला आणि आकाशात पाहत बोलू लागला, आवडे, हे काय केलंस? तू माझ्या घरात मरणार होतीस, मग इतक्या लांब का आलीस? आता मी काय करू? तुझ्या बाळाला काय सांगू? तो माझं ऐकल का? आवडे. धनाजीचं डोकं फिरलं. तो वेड्यासारखा बडबडू लागला. त्याची ती बडबड ऐकून नांदगाव हळहळला. बाया रडू लागल्या. मग नागूला अटक झाली. त्याला बेड्या ठोकून नांदगावला आणला आणि त्याला पाहताच शारदानं बोंब ठोकली आणि कबुली जबाब दिला की नागूनं मला सांगितलं म्हणून मी बोरगावला गेले. मी आवडीला फसवून आणली आणि रात्री निवद दाखवायला चल म्हणून रानात नेली. तिथं नागू आधीच येऊन बसला होता. त्यानं आवडीची मान तोडली आणि गोर खणून पुरून टाकली. नागूला गुन्हा नाकबूल करता आला नाही. त्याने कुऱ्हाड आणि कुदळ काढून दिली. तो भ्रमिष्ट झाला. खटला कोर्टात गेला. पायरी पायरीनं सरकला आणि नागूला 14 वर्षांची शिक्षा झाली आणि खुनाला मदत केली म्हणून शारदाला 8 वर्षांची सजा सुनावली गेली. आणि धनाजीला खरंच वेड लागलं. नागूला फाशी झाली नाही तर मी त्याला ठार मारणार असं म्हणून तो निर्भान झाला होता. मी नागूला ठार मारणार असं ओरडत तो पळू लागला. ते लुगडं, चोळीचं बोचकं काखेत घेऊन तो हिंडू लागला. त्यानं आवडीचा बाळ आपल्या आईच्या हवाली केला होता आणि 12 वर्ष नागू येईपर्यंत मरायचं नाही असा निर्धार करून तो जगत होता. कधी तांदळवाडीला जाऊन नागूची बातमी घेत होता तर कधी थेट तुरुंगाच्या दारात जाऊन महिनाभर तळ ठोकीत होता. तो नागूची वाट पाहत होता. मी नागूला मारीन, त्याच्या रक्ताचं शिंपण करीन, त्याची मान तोडीन, तरच माझ्या आवडीचा आत्मा शांत होईल, तरच ती मला क्षमा करील. आवडीची हत्या करणाऱ्यावर मी भयंकर
अति भयंकर सूड घेईन, तरच माझ्या जन्माचं सार्थक होईल, नाहीतर माझा जन्म हा व्यर्थ आहे, असा निश्चय करून तो हिंडत होता. त्या निश्चयानं त्याला क्रूर केलं होतं, विद्रूप केलं होतं. त्याच्या डोळ्यापुढं ती आवडी, तिचं स्वरूप नि तुटलेल्या मानेचा कळस डगमगत होता. मग तो रडत होता, कळत होता. नागू शिक्षा भोगत होता आणि धनाजी त्याच्या शिक्षेचे दिवस मोजत होता. जसजशी नागूची शिक्षा कमी कमी होत होती, तसा धनाजी सैतान बनत होता. तो माणसातून उठत होता. परवा सहज धनाजी तुरुंगावर गेला. चौकशी करून यावं एवढाच त्याचा हेतू होता. म्हणून तो दमून त्या वृक्षाखाली बसला होता. आणि त्याच दिवशी अचानक नागूची सुटका झाली होती. त्याला समोर पाहताच धनाजीला आनंद झाला होता. नि तुरुंगापासून डोंगरापर्यंत तो त्या आवडीच्या मारेकऱ्याचा पाठलाग करीत दौड मारित होता. इस्लामपुरात पांडू वस्तादाच्या मदतीनं नागूनं धनाजीला चकवला होता. परंतु बिलंदर धनाजी त्याचा माग काढीत त्या डोंगरात शिरला होता. हे नागूला माहीत नव्हतं. आता तो निर्भय होता आणि धनाजी तो डोंगर चढत होता. डोंगरात नागू विचारमग्न पडला होता. तांदळवाडीतून आणलेली भाकरी खाऊन त्यानं कुऱ्हाड पोटावर धरली होती आणि आता पुढे काय होणार याचा तो विचार करीत होता. त्याच्या आत्म्याची तगमग सारखी वाढत होती. धनाजीनं आज 12 वर्ष ही वैराची आग पेटत कशी ठेवली याचं त्याला नवल वाटत होतं. आणि जर त्याची गाठ पडली तर काय होणार या विचारानं तो हादरला होता. धनाजी जर पुढं आला तर आपण लढायचं कसं याचा त्याला विचार पडला होता. दिवस कासराभर उरला होता. नागूनं सर्व विचार झटकून टाकले. त्यानं आंघोळीवर जाऊन आंघोळ केली. काल रात्रीची उरलेली शिळी भाकरी खाऊन तो पुन्हा त्या पहिल्या जागी येऊन पडला. तोच तळवटा करून वारणाचा एक कळप धावत वर आला आणि नागू ज्या झाडाखाली निजला होता त्यावरून उड्या मारीत झेपा घेत तो डोंगराच्या माथ्याकडं पळत गेला. धनाजी आपला माग काढीत आला की काय अशी शंका येऊन नागू चटकन उठला, बावरला. एका उंच झाडावर चढून त्यानं तळवटाकडं पाहिलं आणि तो भयभीत झाला. हातात कुऱ्हाड घेऊन धनाजी डोंगर चढत होता. तो निर्बाण झाला होता. त्याला कशाचीच पर्वा नव्हती. झाडं झुडपं तुडवीत तो येत होता. त्यानं नागूचा बरोबर माग काढला होता. त्याला पाहून तो वारणारचं कळप भिवून सैरावैरा पळत होता. अरे देवा, हा धनाजीच की. नागूला धडकीच भरली. झाडावरून उतरून घोंगडं कुऱ्हाड घेऊन तो पुन्हा पळू लागला. धनाजी एका कपारीनं वर आला आणि त्याची नजर चुकवून नागू दुसऱ्या दरीतून तांदळवाडीकडं खाली उतरला. परत एकदा त्यानं मरण चुकवलं. धनाजी कपारी येऊन वावरला. त्यानं सर्वत्र नजर फिरवली पण नागू सापडला नाही. मग धनाजी वैतागला. एका दगडावर बसला आणि नागू कुठं गेला असेल याचा विचार करू लागला. आवडीचा मारेकरी इतका जवळ येऊन गेला याचं त्याला दुःख झालं. मात्र एक बरं झालं की ज्यानं आवडीला मारली त्याच्याजवळ उभं राहून लढण्याचं ध्येय नाही. तो आपल्या क्रूर कर्मानं बेहिम्मत झाला आहे याचा अंदाज तरी आज कळून आला. आता आपण त्याला पुन्हा केव्हाही गाठून ठार मारू. धनाजी स्वतःचं समाधान करून घेत होता. पण त्याच वेळी धनाजी संतापलाही होता. वैरी इतका जवळ येऊन जावा तो स्वतःच्या तोंडात मारून घेत होता. त्या झाडाखाली असलेला नागूचा लंगोट, भाकरीचे तुकडे पाहून तो मनात म्हणत होता, नागू अजून दूर गेलेला नाही. तो इथंच कुठंतरी दडी मारून बसला असावा. सूर्य मावळत होता. डोंगरी वारा उठला होता. झाडं डोलत होती. त्यांच्या सावल्या थरथर कापत होत्या. पाखरं गोंगाट करत होती.
धनाजी एका उंच जागी उभा होता. तो गंभीर होऊन नागूचा ठाव घेत होता. त्याची तीक्ष्ण नजर नागूला शोधत होती. तळवटाला माणसांच्या लहान आकृत्या दिसत होत्या. गुराखी पोरं गुरं घेऊन घरी निघाली होती. एक माणूस हातात कुऱ्हाड घेऊन एका कपारीनं तांदळवाडीकडे उतरत होता. त्याची चालण्याची घाई पाहून धनाजीला संशय आला. हाच नागू घरी निघाला आहे असं म्हणून दौड मारली. तोही डोंगर उतरू लागला. नागू पुढं पळत होता. तो वळून पाहून पुढं धोम ठोकीत होता आणि त्याच्या पाठीवर धनाजीची कुऱ्हाड तळपत होती.